चला सामन्याला सुरुवात करूया। विनर वर्सेस विनर, दोन विजेते संघ एकमेकाविरुद्ध फाईट करतील। विश ऑल द बेस्ट दोन टीमला भरपूर शुभेच्छा। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं, बॉल चाललाय लॉंग ऑफला, फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट, पंच राम पाटील सरांचा इशारा आलाय चौकार। सेकंड एंड कडे खेळाडू बघतो, सध्या तुटून पडलाय। अमोलचं आक्रमण बघायला मिळते, मागील 2 चेंडू आणि 2 चौकार त्याच्या फलंदाजीतून आले। चांगली सुरुवात मैदानामध्ये, पहिल्यांदा टॉस जिंकला सिद्धी करवलेनं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अहिल 11 अगदी मोहाची वाडी नेरळ परिसरातील हा संघ आणि त्यांना पहिल्यांदा बॅटिंग दिली आणि सुरुवात काय लाजबाब झाली। अमोलने त्याचा आक्रमण केलंय, मुख्य गोलंदाजावर आक्रमण, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं, तुटून पडला होता याही चेंडूवर, परंतु इनसाइड एज लागली आणि 1 रन या बॉलवर परिपूर्ण। नऊ धावा सध्या फलकावर सजवल्या जाताना इथे दिसत आहेत। आदम आता एंड कडे येथील मागील मॅच मध्ये सुंदर कामगिरी आदमने देखील केली। तो सादम गोलंदाजी मार्कर विक्रांत पाटील सज्ज होताना पहिले षटक सुरू आहे। शॉट ऑन पूल केला, बॉल चला पाठीमागे, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग लेगचा खेळाडू अगदी तिथपर्यंत शॉट मधून तिथे पोहोचला आणि लेग स्लिप मधून खेळाडूंना या जरूर धावा सेव्ह केलेत। सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांना दोन्ही संघांचा विचार केला तर त्यांचा पहिला प्रवास खूप शानदार होता। अगदी विचार केला आपण सिद्धी करवले संघ मैदानात खेळते, आमचे योगेश पडवी या गावची ओळख, समालोचन क्षेत्रामधील पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष, सर्व त्यांच्याकडून शुभेच्छा टीमला आपण देऊया। बॉल पुन्हा एकदा तयार होत असताना विक्रम पाटील एज लागले, बॉल झाले पाठीमागे, शॉट थर्डमॅनला, फिल्डर आहे, गुड फिल्डिंग, कारण असे चेंडू कधी समोरून चकमा देतील, कधी यू टर्न घेतील, कधी क्षेत्ररक्षण फंबलिंग करतील हे सांगू शकत नाही, त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। खरं तर पाठीमागचा जो विकेट किपरचा एरिया असतो तो सगळ्यात घातक एरिया आम्ही नेहमी म्हणतो, तिथे तुम्ही फिल्डिंग करत असताना नेहमी तत्पर असले पाहिजे, कधी चेंडू तुमच्याकडे गती नाही येईल हे सांगू शकत नाही। 12 धावा फलकावर सध्या, फ्लिक ऑफ द रेस फक्त फ्लिक केलाय, लेग ग्लान्स पद्धतीने बॉल पाठवलाय सीमा पलीकडे, सुरुवात झाली ओव्हरची चौकारानं आणि एंड देखील झाला या षटकाचा चौकारानं। पहिलं षटक लांब लचक आणि मोठं राहिलाय, या ओव्हर मध्ये टोटल रन आलेत 16। वैभवसर आपण पाहतोय सातत्यानं ज्यांचा बहुमूल्याचा पाठबळ या स्पर्धेमध्ये आणि या टीम वरती राहिलं ते समाजसेवक सातत्यानं अगदी चांगलं दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहिलंय। लवशेठ डोंगरे यांचे ते शुभ आगमन झालंय, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांच्या समोर बाळराम शेठ डोंगरे यांना, मनोजी नाईक साहेब ज्यांचे आपण उपस्थित या स्पर्धेमध्ये पाहतो त्या सर्व व्यक्तिमत्वांचं आपण मनापासून लाख लाख आभार व्यक्त करूया। त्याच्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपण खरं तर एपीसी या गटासाठी प्रिज पाहतोय, मला तो श्री साठी ज्यांना आपण हेलो चेक चेक, हेलो चेक, हेलो चेक। मॅच कडे लक्ष केंद्रित करूया। पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना सध्या धावसंख्या फलकावर धावा आले 16। बघायचं आहे मोहाची वाडी कितपर्यंत टार्गेट सेट करेल या पहिल्या सत्रामध्ये। बॉल तयार, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर हल्ला, चेंडू निघून चाललाय सीमा पार, दमदार हिट, षटकार।
षटकारानंतर हा स्विच बैठक शॉट बॉल सीमा पलीकडे पुन्हा एकदा फरार चौकार. उत्कृष्ट फलंदाजी मैदानामध्ये सध्या अदम साकारत असताना दिसत आहेत. वैयक्तिक 4 बॉल मध्ये त्याने 13 धावा आपल्या टीम साठी उभारलेत. बॅटिंग करतायत आज काय वेगळ्याच मोड मध्ये दिसला. मोहाची वाडी अहिल 11 या नावानं संघ मैदानामध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचले थोडस वेळ घेत आहेत. समीर ते सिंगल डबल मध्ये लगेच कन्वर्ट करून घेतली. धावा चोरण्यामध्ये पटाईता मागील मॅच मध्ये देखील दाखवली. पहिल्याच सामन्यामध्ये दमदार कामगिरी याही टीम मध्ये केली होती आणि दोन्ही संघांचा विचार केला. दोन्ही संघ चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये करून चेस करून इथपर्यंत आलेत. व्हेरी गुड डिलिव्हरी. अतिशय चांगला स्टँडर्ड लेवलचा हा चेंडू स्टँडर्ड गोलंदाजीचा दाखवत असताना परफेक्ट यॉर्कर. कारण असं म्हणतात ना की मैदानामध्ये यॉर्कर हे फार इम्पॉर्टंट चेंडू असतात गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून आणि ती यॉर्कर चेंडू आता यायला सुरुवात झाली आहे. ओमकार पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये महागडा जरूर ठरला परंतु त्यानंतर कमबॅक 1 रन बनली आहे. बॉल देखील आता फिल्डरची साथ देताना दिसत आहेत कारण अगदी जवळ गेल्यानंतर चेंडू उछाळ घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला आणि इथे एकच रन मिळेल. धावा झाले टोटल फलकावर 29 ऑन बोर्ड वर समावले गेले. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. इथून गावदेवी सीएसके संघ अगदी सिद्धी करवल्याला देखील तयार राहावं लागेल कारण सुरुवातला जबाब झाली. रन खूप चांगल्या पद्धतीने बनलीत मैदानामध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये वारंवार सजावट केल्या जातात. लेफ्ट हँडेड आहेत. फुल टॉस होता जिथे फुल टोल वसूल करण्याची वेळ होती तिथे हा मी म्हणेन गमावलाय. डॉट बॉल इथे आलाय. ओव्हर इथे एंड होईल. सेकंड ओव्हर देखील पाथा पाथा संपली. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा आहेत त्या बिनबाद 29. बॅटिंग करणारा अगदी आपण बघू शकता मोहाची वाडी. सातत्यानं ग्रामस्थांचा भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेमध्ये पाहिलंय आणि ज्यांचं सातत्यानं सपोर्ट राहिलं ते दमदार व्यक्तिमत्व समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं समाजासाठी समाज कार्य करणारे एक दमदार व्यक्तिमत्व लवशेठ डोंगरे ज्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. सकाळच्या या मंगलमय वातावरणामध्ये पाहून ग्रामस्थांचा भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेकरिता असे एक दमदार व्यक्तिमत्व लवशेठ डोंगरे समाजसेवक डोंगरेचा बडांची उपस्थिती आपण पाहतो. त्यांच्या समेत बाळराम शेठ डोंगरे त्याच्यानंतर मनोजी नाईक साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता मालिकावीरसाठी आम्हाला एपीसी या गटासाठी फ्रीज ज्यांना आम्हाला प्रोव्हाइड केलं ते पुनव ऑटो सप्लायचे सर्व प्रोप्रायटर आदेश दादा डोंगरे यांना चिन्हाबाई ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अजय दादा पडके यांची उपस्थिती आपण पाहिली. त्या सर्व व्यक्तिमत्वांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार. ऑटो कमेंट्री. लक्ष केंद्रित करूया मैदानामध्ये. हा फटका चांगला आहे. हा देखील चेंडू निघून चालला सीमा रेषा पलीकडे पॅरलल स्ट्रोक षटकार. धन्यवाद डीजे. अटॅक सोडला नाहीये. बॅटिंग करत असताना सध्या मोहाची वाडी संघानं दमदार फलंदाजी सध्या रणांगणामध्ये सुरू आहे. हा तर फुलटॉस होता. ही संधी होती चालून आलेली संधी ती गमावली आहे आणि सध्या आपण बघू शकता मैदानामध्ये पंच आम्हाला जरूर इशारा करतात रेफर करतात थर्ड अंपायर कडे बीमर चेक करण्यासाठी आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. पंचांचा सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरी परंतु बघायचं आता चेक केलं जाईल. टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये हा निर्णय आलाय. चाचपणी केली जाईल एक्झॅक्टली वेस्ट ऑफ हाईट किती होती चेंडू मध्ये. आपल्याकडे बॉल ट्रॅकर नाही परंतु आपण एक साधारणतः एक अंदाज असतो की कमरेच्या वर चेंडू आहे की नाही हा अंदाज आपण बांधत असतो आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी.
त्यामुळे बॅटिंग करणारी टीम मोहाची वाडी संघाने हा रिव्ह्यू गमावलाय. यानंतर त्यांना रिव्ह्यू सेकंड इनिंग मध्ये मिळेल हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी गमावली. क्लोज होता हा मामला, मी म्हणेन फार क्लोज. डायरेक्ट हिट बनलं असतं तर ऑलमोस्ट काम बनलं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तर असताना नाही. तुम्ही आम्ही फक्त अंदाज बांधू शकतो या खेळाचा, परंतु निर्णय आणि ठामपणे सांगू शकत नाही की एक्झॅक्टली काय घडेल या सामन्यामध्ये. लेफ्ट हँडेड पुन्हा एकदा सायकल इन कडे. आदमनं खूप सुंदर फलंदाजी केली. आदमचा विचार केला आतापर्यंत त्यांनी 2 षटकार, 1 चौकार, 2 डबल आणि 3 सिंगल या इनिंग मध्ये त्याने आपल्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये केलेत. ड्राईव्ह केला, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फील्ड पोहोचलाय. तोपर्यंत बॅकअप इम्पॉर्टंट होता आणि ते दिलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॉलच्या मेरिटनुसार खेळ झालाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज फार कमी आहे आतापर्यंत. या इनिंगचा विचार केला तर फक्त 2 चेंडू निर्धाव खेळ, 3 चेंडू निर्धाव खेळ बॅटिंग करताना मोहाची वाडी या संघाने 3रं षटक सुरू आहे, ज्यामधील 4 चेंडू फेकले गेलेत. 9 धावा आतापर्यंत आलेत. अंतिम 2 चेंडू या 3ऱ्या षटकातील बॅलन्स आहेत. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू समोर खेळ, डाऊन द ग्राउंड, फिल्डर आहेत, गुड फिल्डिंग, 1 रन बनली आहे. सेकंड एंड कडे थ्रो ऑन द स्टंप झाला नाही. 2 रन पूर्ण झाले तिथे. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावा चोरण्यामध्ये पटाईत दाखवली. सलामीला आलेली जोडी टोटली सेट आहेत. एकही खेळाडूला थांबवता आतापर्यंत आलं नाहीये. सीएसके गावदेवी सीएसके सिद्धी करवलेच्या या गोलंदाजांना फटका चांगला आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, बॉल सीमा पलीकडे, चांगलं टायमिंग, षटकार. या पहिल्या फेरीमध्ये 3री मॅच असेल. दातिवलीला त्याला फाईट करायला धाकटी जोई. दोन्ही टीमच्या संघटनांना विनंती की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेकच्या अगोदर तुम्हाला टॉस साठी रिपोर्टिंग द्यावी लागेल व्यासपीठावरती आणि इनिंग ब्रेक नंतर आपण खरं तर टॉस करणार. त्याच्यामुळे मी विनंती करेन दोन्ही टीमच्या संघटनाला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. जर तुम्ही वेळेवरती आले नाही तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल, याच्याकडे लक्ष द्या. यस डीजे. डोंगराच्या पाड्याचा अंकुश ढोंगरे हाय तो फेमस चकडेवाला. डोंगराच्या पाड्याचा अंकुश ढोंगरे हाय तो फेमस चकडेवाला. सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पळते अड्ड्याला. सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पळते अड्ड्याला. सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पळते अड्ड्याला. सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी. थँक्यू डीजे. चला आपण विनंती असं, गाडी तिथे रस्त्यावरती पार्क करू नका. ब्लॅक कलरचे क्रेट आहे, त्या गाडी मालकाला विनंती करेन की आपण तिथे गाडी पार्क करू नका, कारण की तिथे आमच्या टँकर्स येतात जातात, त्याच्यामुळे त्यांना कोणतं नक्कीच त्रास झाला नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी विनंती करेन, ब्लॅक कलरचे क्रेट आहे त्या गाडी मालकाला विनंती की आपण गाडी काढा. 46 46 धावा या फलकावर. चेंडू हरवल्यानंतर नवीन चेंडू मैदानात दिला जातो. टेन्शन घेऊ नये का, आजकाल नवीन चेंडू मैदानाच्या बाहेर जातात. प्लीज खेळाडू कक्षामध्ये बसा. मॅच बॉल इम्पॉर्टंट असतो, आम्ही जाणतो. त्यामुळे जरूर, परंतु तिथे शोध मोहीम हाती घेतलाय. आमचे मावळे तिथे गेलेत. हा बॉल ड्राईव्ह केलाय, अगदी चेंडून चकमा दिला, समोरून बाउन्स केलाय, चेंडून निघून चाललाय, आलाय चौकार. चला मॅच बॉल तिथे शोधून काढलाय. आमची कंपनी तिथे पोहोचली होती, त्यांनी हा चेंडू शोधून काढलाय. म्हटलं की नवीन चेंडू देखील मैदानाच्या बाहेर जातात. मॅच बॉल प्रत्येक टीमला हवा हवासा असतो, परंतु आजकालचं क्रिकेट जुन्या क्रिकेटसाठी नाही. पहिल्यांदा जेव्हा बॉल जुना होईल तेव्हा तो आपला व्हायचा. आता तसं नाहीये, पहिला बॉल देखील भरपूर दूर जातात. नवीन बॉल अगदी एज लागले, संधी होती, संधी गमावली. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल करतोय, झेल तिथे सुटलाय. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा या बॉलवर पूर्ण केले जाते. धावसंख्या 50 अप, अर्धशतक पूर्ण झालाय. अहिल 11 अगदी मोहाच्या वाडी या संघाच्या धावसंख्या फलकावर धावा लागले 52. सांघिक अर्धशतक पूर्ण केले. आजच्या दिवसातील सगळ्याधिक ह्या जास्त धावा आहेत. अर्धशतक पहिल्यांदा पूर्ण झाले. ड्राईव्ह केल्या बॉलला पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे हा चेंडू खेळून काढला. 1 रन. चांगले फिल्डिंग, क्विक ऍक्शन मध्ये
लगेच थ्रो तिथे केला. एकच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. पार्टनरशिप अर्धशतकीय पार्टनरशिप मैदानामध्ये आपण बघितली. 53 धावा सलामीला आलेला खेळाडू अमोल आणि आदम डबल ए मैदानामध्ये डबल एच न ही खूप चांगली धावसंख्या A1 क्वालिटीची धावसंख्या मैदानामध्ये या दोन्ही फलंदाजांनी केली. उत्कृष्ट फलंदाजी. एकही फलंदाज गेला नाही आतापर्यंत. दमदार बॅटिंग वेल सेट बॅटिंग का असते. दोन खेळाडू मैदानामध्ये कसा अगदी खेळ सावरू शकतात. अतिशय सुंदर कामगिरी. जसा भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया आपण हा सामना बघतो टेस्ट मॅच. ऑस्ट्रेलिया संघाने भरपूर मोठ्या पार्टनरशिप बिल्ड केले. 400+ धावा खेळत आणि आता सध्यामध्ये मैदानामध्ये तशाच काही भूमिका मांडतायत. चेक करते लाईन पण यस डेफिनेटली वळतायत आमच्याकडे. राम पाटील इशारा करतायत अव्हांतर वाईट. चला विनंती असेल दातुरी टीमचा संघनायक आलाय. शिवशक्ती धाकटी जुई टीमच्या संघनायकाला हा शेवटचा पुकार आहे. आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार. त्याच्यामुळे मी विनंती करेन की दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. अवांतर चेंडू इथे आलाय. अवांतर धावेनं धावा संख्या फलकामध्ये थोडा बदल. धावा झाले टोटल 54 धावा. वाईट बॉल आले नुकताच 54. 54 धावा फलकावर लागले. बॉलर पुन्हा एकदा तयार. डोक्यात कफ बांधून मैदानामध्ये उतरा. मला CSK ला गावदेवी सिद्धी करवलेला ऍक्युरेसी दाखवली. धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट काम बनलंय. फलंदाज धाव बाद. पहिला धक्का. खेळीचा अंत झालाय. अमोलनं वैयक्तिक केल्या या मॅच मध्ये 23 धावांची एक चांगली भारदस्त आणि मॅरेथॉन इनिंग त्यांनी साकारली आणि संघाला एक चांगला बॅलन्स खेळला. आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलेत वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. उंच उडायला चेंडूमध्ये फ्लाय झाला. एसटी रक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. याच्या अगोदर विकेट मिळत नव्हते आणि आता यायला सुरुवात झाली. नुकता रन आउट आणि हा झेलबाद. डोंगराच्या पाड्याचा अंकुश ढोंगरे हाय तो फेमस छकडेवाला. डोंगराच्या पाड्याचा अंकुश ढोंगरे हाय तो फेमस छकडेवाला. सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पळते अड्ड्याला. सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पळते अड्ड्याला. सोन्या पिट्याची खिल्लारी जोडी पळते अड्ड्याला. सोन्या पिट्याची खिल्लारी जोडी पळते अड्ड्याला. मॅच मध्ये लक्ष केंद्रित केल्या. पूर्वार्धातील आता हा अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाले. बॉलर आपल्या मार्कवर आले. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानात आणि हा फुल टॉस आलाय. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे प्रोटेक्शन करते. 1 रन बनले. दुसरी साठी निघालीत. पाहता पाहता 2 कंप्लीट. कलेक्शन झाला नाही. तिसरी साठी गडबड गोंधळ तिथे करतायत. चौथीला निघालेत तर तो चौथीच्या प्रयत्नात ही रन अनकम्प्लीट राहील आणि ते 3 रन मिळालेत. पहिला धाव संपला आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना खेळत मोहाची वाडी संघानं 57 धावा 57 आणि 58 धावांचं भलं मोठं आव्हान इथे उभारलंय. CSK गावदेवी सिद्धी करवले या संघासमोर. करूया नाणेफेकी. ओटो कॉम्बॉक्स. चला दोन्ही टीमचे संघनायक देखील आलेत. आपण टॉस करूया. पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला दातेवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल शिवशक्ती धाकटी जुई. हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं सपोर्ट राहिले या मास या आयोजककर्ता आणि या टीम साठी ते समाजसेवक लवशेठ डोंगरे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण टॉस करायचा. Here's the call.
अँड हेड्स टॉस जिंकलाय खरं तर शिवशक्ती धाकटी जो टीम 4 षटकांची मॅच आहे किती धाब्यांचा टॉस जिंकून सर्वप्रथम निर्णय काय असेल सांगतो निर्णय पेंडिंग आहे यस थँक्यू सो मच दोन्ही टीमचा आम्ही आभार व्यक्त करू की अगदी वेळेवरती आल्यात व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया सकाळच्या सत्रापासून पाहतोय पाहुण्यांची अतिथी मंचकावरती सातत्यानं उपस्थित पाहिली त्या सर्व पाहुण्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार रची करते मी विनंती करेन समाजसेवक लवशेठ डोंगरे साहेबांना की आपण यावं आपल्या इथे शुभ सन्मान केलं जाईल एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेकरिता ज्यांचं सातत्यानं बहुमूल्याचं योगदान राहिलंय ज्यांचं सातत्यानं समाजासाठी समाजकारणासाठी वारसा राहिला ते लवशेठ डोंगरे एक दमदार व्यक्तिमत्व यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन लवदादा डोंगरे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे हा चांगली स्पर्धा सातत्यानं भरपूर चांगला सपोर्ट खरं तर या टीमसाठी आणि या स्पर्धेसाठी राहिलाय असे एक दमदार व्यक्तिमत्व लवशेठ डोंगरे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे मायच्या उद्देश हा प्रेमाचा फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन येथे साहेबांचा शुभ सन्मान केला जात आहे आणि लवशेठ डोंगरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले त्यांचं विशेष आभार त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल मी विनंती करेन बाळराम शेठ डोंगरे यांना विनंती करेन की आपण देखील लाभा आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल आज सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा मी विनंती करेन नक्कीच सुरेशदादा डोंगरे यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे भरपूर चांगली स्पर्धा अगदी या स्पर्धेमध्ये सर्व ग्रामस्थांचा सपोर्ट आपण पाहिलं आणि ग्रामस्थांचा यथोचित मान सन्मान ही भारतीय संस्कृती चांगली स्पर्धा सकाळचं सत्र अगदी अनेक मान्यवरांचे उपस्थित त्याच्यानंतर मनोहरजी नाईक साहेब यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल चांगली स्पर्धा तेवढेच चांगले मॅचेस देखील आज पाहायला मिळतील आणि भव्य व्यासपीठावरती अतिथी मंचकावरती पाहुण्यांचा अतिथी सन्मान येथे केला जातो मनोहरजी नाईक यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातोय त्याच्यानंतर बाळरामजी डोंगरे यांच्याकडे या स्पर्धेकरिता खरं तर 2,000 रुपयाचे धनराशी आले त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर लवशेठ डोंगरे समाजसेवक डोंगरेचा पाडा यांच्याकडे या स्पर्धेकरिता खरं तर टोटल 5,000 रुपयाची धनराशी त्यांचं आम्ही मनापासून लाख आभार व्यक्त करतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच सुरू आहे त्याच्यानंतर मनोहरजी नाईक यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 1,000 रुपयाची धनराशी गेम ऑन पहिल्याच बॉल वरती तडाका पहिल्याच बॉल वरती धमाका पहिल्याच बॉल वरती टोकला ब्रँडेड षटकार पहिल्याच बॉल वरती अस्मानी टोला दिला जिथे 6 धावांना वैयक्तिकांना संघाचं अकाउंट ओपन केला लक्ष पाहिलं 24 बॉल आणि प्रवास मॅच मध्ये करायचा टोटल 58 पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग केली अहिल 11 मोहोच्या बाडी टीमना आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टोटल 57 धावा जमा केला आणि 58 धावांचं लक्ष ठेवलं सीएसके गावदेवी सिद्धी करवले टीम समोर त्याचा उत्तर देत असताना अक्षय पाटीलला पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं जिथे 6 धावा बॅटिंग करत असताना सीएसके गावदेवी सिद्धी करवले टीम साठी आल्यात चला चेंडूची देखील पूर्तता करा भरपूर चांगली स्पर्धा भरपूर मेहनत सर्व आयोजक कमिटीने घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीने साकारलेलं या भव्य दिव्य क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं आणि रंगणारी स्पर्धा आपण पाहतोय टोटल 5 दिवस रंगणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आज या स्पर्धेचा 3रा दिवस आपण पाहतो जिथे द्वितीय फेऱ्याला पहिलीच मॅच एका साईडला सीएसके गावदेवी सिद्धी करवले आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय अहिल 11 मोहोचेवाडी पहिल्याच बॉलवरती अस्मानी टोला अक्षय पाटील इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती पुन्हा सज्ज समोर गोलंदाज साजिद पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे पटका पोहोचलाय स्वतः गोलंदाज साजिद चेंडू खाली होतील आणि लगेच पलटवार दिलाय जिथे विकेट गमावा लागला अक्षय पाटीलला आणि पहिला धक्का सीएसके गावदेवी सिद्धी करवले टीमला
षटकारात थोडस प्रेशर निर्माण झालं तर गोलंदाज साजिद वरती आणि त्या प्रेशर रिलीज करत असताना पलटवार केलं साजिद जिथे अक्षय पाटीलचे विकेट. पहिला धक्का लागला सिद्धी कलर टीमला. आता नवीन फलंदाज बंटी पाटील आणि विकी पाटील सध्या ही जोडी तुम्हाला केलपट्टीवरती पाहायला मिळेल. 58 धाब्यांचा प्रभास करायचा त्याच्यामुळे स्टार्ट चांगला हवंय. सध्या बॅटिंग करत असताना सिद्धी कलर टीमला आणि स्टार्ट देत असताना अक्षय पाटीलची विकेट मैदानातून बाहेर गेली. आता जबाबदारीने खेळ साकारावा लागेल फलंदाज बंटी पाटील आणि विकी पाटीलला. तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिला ट्रम्प कार्ड महोत्सवाडी टीमचा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू साजिद हा गोलंदाज प्रहार केला आहे. चांगला फटका ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत येतील उचलतील फेकतील तोपर्यंत 3 धाबा कंप्लीट केला. चांगलं तालमेल जबरदस्त रनअप आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या बॉलवरती 3 धावाला 3 धावेनं संघ पुढे सरकलाय आणि फलकावरती धाबा पहिला संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती विकी पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. मागील मॅच मध्ये विकी पाटीलचा अगदी चांगला खेळ आपण पाहिला. तो फलंदाज सध्या ऑन स्ट्राइक वरती अलाउन द कार्पेट गेलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी पलटवार केल्यानं 2 धावा देखील कंप्लीट होतील. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. थोडस संयम बाळगला मॅच मध्ये सीएसके गावदेवी सिद्धी कलर टीमला कारण की अक्षय पाटीलची विकेट गेली. आता थोडस क्रिकेटचं सीसीपॉर कंट्रोल केलं मॅच मध्ये सिद्धी कलर टीमला. या 2 धाब्याने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावा संख्या पाहिली संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या बॉलवरती षटका. सेकंड बॉलवरती विकेट. तिसऱ्या बॉलवरती 3 धावा आणि चौथ्या बॉलवरती आले डब्बल. पुढचा बॉल पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. फलंदाज विकी पाटील हा फलंदाज. फुलटॉस बॉल इनसाइड आउट केला. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार होईल. मिळतील 4. टोकलाय चौकार. बॅट मधून धाबेला वेग दिला. संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. चांगला स्टार्ट देत असताना सध्या सिद्धी टीमसाठी प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चुकी करणार नाहीये. अंतिम बॉल वरती आले विकेट आणि दुसरा धक्का. सीएसके गावदेवी सिद्धी टीमला फलंदाज विकी पाटील मैदानातून बाहेर झाला. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली. 15 धाबा आल्या मात्र विकेट देखील गमावला. 2 बॅटिंग करत असला सिद्धी टीमनं. एक धाव कंप्लीट केली.
एका धावेला प्राधान्य दिलं, एका धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 16 या कड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आदम हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती ज्याचा वापर केला. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केला साजिदनं, मात्र विकेट देखील 2 घेतल्या साजिदनं. आता या षटकामध्ये कशा रीतीनं गोलंदाजी साकारली जाईल. बाकी 2 बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केले गोलंदाज आदमनं. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज ओमकार पाटील हा फलंदाज. प्रहार केला इनसाइड आउट. चांगला फटका, गॅप सिलेक्शन, चेंडू फरार. ओमकारच्या बॅट मधून आहे तो चौकार. चला खेळाडू कक्ष आवाज देऊ नका. ऑन स्क्रीन वरती आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते याचे पूर्णपणे पानवृत्ती करतात, त्याच्यामुळे आपण खेळाडू कक्ष शांत राखा, याच्याकडे लक्ष द्या. चौकार आला फलंदाज ओमकारच्या बॅट मधून आणि 4 धावेने संघ देखील पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली, संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करत असताना थोडासा प्रतिप्रहार केला फलंदाज ओमकार पाटील. इन ऍक्शन मध्ये 4थ्या क्रमांकासाठी दाखल झाला. आता जबाबदार नक्की साकारावा लागेल, कारण की सलामीची जोडी सध्या खेळाडू कक्षामध्ये बसल्या आणि अशा स्थितीमध्ये फलंदाज बंटी पाटील आणि ओमकार पाटीलला चांगला खेळ करावा लागेल. पूर्णपणे अपेक्षा धरून बसले सध्या सिद्धी कॉलेज संघ या 2 फलंदाजावरती आणि त्या अपेक्षावरती उभं देखील राहावं लागेल. तेवढाच वेगवान गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आदमला पाहतोय. दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला सध्या मोहोचवाडी टीमनं. भरपूर चांगली गोलंदाजी, अगदी जड मध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न, ब्लॉक ऑल या पद्धतीने सध्या बॉल डिलिव्हर करते गोलंदाज आदम आणि हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 58 धावेचा प्रवास करायचा, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉल वरती धाव हवी आहे. ओहो, फुटबॉलचा वापर केला, चाणक्यरित्या गोलंदाजी करता आणि इथे अजून एक डॉट चेंडू. कमालीचा षटक राहिला. षटक आपण पाहिलं, या षटकामध्ये बॅकअप दिला, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला तर अवघ्या 5 धावा 5 चेंडूच्या अखेरीस खर्च केल्या. टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला लावून द कार्पेट केल्या. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी पलटवार केलाय. ऑन स्टंप थ्रो झाली. इथे मात्र पाहिला जाईल, रेपर घेतला अंपासताना पाहिला जाईल. प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून ही पूर्णपणे स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. जितू यांची भरपूर मेहनत सातत्यानं आपण पाहिल्या आणि त्यांची वाहिनी सध्या या स्पर्धेला पूर्णपणे कव्हर करत असताना आपण पाहतोय. आयोजकांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवृत्ती केली जाईल की सेफ फलंदाज पॉपिस क्रीजवरती पोहोचल्यात की फलंदाज आउट आहेत आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. यस फलंदाज बाद. हा 3रा धक्का बॅटिंग करत असताना सीएसके गावदेवी सिद्दीकर टीमला अंतिम बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीनं 2 षटकांचं केस समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना सीएसके गावदेवी सिद्दीकर संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. बारा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पहिला संघ 21 या शुभ अंकावरती सध्या सीएसके गावदेवी सिद्दीकरले येणारे 12 बॉल 37 धावांची गरज आहे मॅच मध्ये सिद्दीकर टीमला. त्याच्यामुळे तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. समोर इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती फलंदाज बंटीला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. 3रा क्रमांकाचा गोलंदाज. पहिलाच बॉल लाईन थोडीशी खराब आहे, लेगस्टम्पच्या बाहेर बॉल डिलिव्हर केला आणि पंचाने लगेच दंडित घोषित केला. ऑफिशियल अंपास A1 जोडी एमआरडीसीची राम पाटील सर चिंद्रा त्यांच्या समेत प्रशांत फडके सर डोंगराचा बडा ही A1 जोडी सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. यस लाईन खराब आहे. सलगचा हा 2रा बॉल वाईट फेकला. अतिरिक्त दाबा सध्या खर्च करतोय गोलंदाज अमोल, ज्याचा वापर केला आणि थोडासा लाईन मधून भटकला. एक्स्ट्रा 2 धावा खर्च केला. संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर येणारे 12 बॉलना 35 धावांची गरज मॅच मध्ये सिद्दीकर टीमला. सामना अजूनही बॅलन्स आहे. इथून एखादा मोठा फटका मॅच मध्ये हवा आहे. प्रहार केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. एका धावेला प्राधान्य दिलं जातंय. एका धावेला संघ देखील पुढे सरकलाय आणि संघाची धावा संख्या पाहिली 24. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल अश्विन मडवी. 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये इन झाला. थोडंसं आक्रमक रूप धारण करावं लागेल. विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल.
समीकरण 11 बॉल आणि 34 धावांची गरज. प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठ आणि चेंडू संपर्क नाही. चला आपण गाडी तिथं पार करू नका, विनंती असेल. जुई टीम तिथनं टँकर येत जात असतं, त्याच्यामुळं मी विनंती करेन गाडी मालकाला आपण गाडी तिथे पार करू नका, साईडला आपण गाडी लावा. पुढचा बॉल गोलंदाज सय्या, पुन्हा एकदा अमोल. फुलटॉस बॉल, पटका पोचला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, विकेटची संधी आणि चौथा धक्का बॅटिंग करत असताना सीएसके गावदेवी सिद्धिकर टीमला फलंदाज अश्विन मडवी. बॅक टू द पवेलियन. गावदेवी प्रसन्न अड्ड्यात बिन जोडला, गावदेवी प्रसन्न मल्हार झाडे या नावानं अड्ड्यात बिन जोडला. डोंगराच्या पाड्याचा अंकुश ढोंगरे हाय तो फेमस छकडेवाला. डोंगराच्या पाड्याचा अंकुश ढोंगरे हाय तो फेमस छकडेवाला. सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पळते अड्ड्याला, सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पळते अड्ड्याला. सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी थँक्यू डीसी. चौथा धक्का लागला बॅटिंग करत असताना सीएसके गावदेवी सिद्धिकर टीमला. समीकरण पाहिलं 9 बॉल 34 धावांची गरज. टॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाते सध्या बॅटिंग करत असताना सिद्धिकर टीमला, कारण की डॉट चेंडू प्रेशर हा क्रिएट करेल सिद्धिकर टीम वरती, कारण की समीकरण आता बदलला. येणारे 8 बॉल 34 धावांची गरज आहे. 8 बॉल 34 समीकरण, गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल आला ऑन द कार्पेट गेला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पमलिंग लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि दुसऱ्या धाबेसाठी पलटवार केलाय. या बॉल वरती आल्या 2 धाबा, 2 धाबेनं संघ देखील पुढे सरकला आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 26 आकड्यावरती. येणारे 7 बॉल 32 धावांची गरज आहे. या बॉल वरती मोठा फटका हवाय मॅच मध्ये सिद्धिकर टीमला. जर डॉट चेंडू आला तर पूर्णपणे प्रेशर सिद्धिकर टीम वरती असेल आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल अमोलने डॉट फेकला. 3 षटकांचा केस समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस सिद्धिकर संघ जाऊन पोहोचला 26 आकड्यावरती. लक्ष होतं 58 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा होता. आता येणारे 6 बॉल 32 धाब्यांची गरज. सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पळते अड्ड्याला. थँक्यू डीजे. 18 चेंडूंचा केस समाप्त झाला. फलकावरती धावाल्या 26. 58 धावांचा लक्ष गाठायचं होतं आणि तो गाठत असताना थोडासा अडचणीखाली सापडलाय सिद्धिकर संघ. लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. प्रत्येक गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार मिळाली, मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 विकेट गमावला सिद्धिकर टीमला. दोन्ही मुख्य ड्रमकार अर्थात फलंदाज अक्षय पाटील यांना विकी पाटीलची विकेट गेली. तिथून संघ थोडासा बॅकफुटवर आला आणि त्याच संघाला सावरता आलं नाही. वारंवार विकेट गमावला, वारंवार डॉट चेंडू आला आणि पूर्णपणे बॅकफुटवरती सिद्धिकरला प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षकात चेंडू डीपला निघून चालला. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होते, तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती 2 धाबा. पण सिंगल डबलला खुश असे सध्या गोलंदाजी करत असताना ऑइल 11 मोहोचीवाडी संघ, कारण की सिंगल डबलला हा सामना जिंकू शकत नाहीये सिद्धिकर संघ, हे जाणले सध्या मोहोचीवाडी टीमला. 2 धाबाला संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पहिला संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. प्रहार केला ऑफसाईडला चेंडू हवेमध्ये, विकेटची संधी. नो मॅच लँड, चेंडू डिलेवर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत पुन्हा एकदा डबलला प्राधान्य. मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळतं. समीकरण पाहिलं, येणारे 3 बॉल आणि गरज 28 धावांचे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा तुम्ही 3रा दिवस पाहता. 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने प्लिक केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि इथे पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. मॅचची उपचारता राहिली आहे, कारण की टार्गेट पासून भरपूर दूर सध्या बॅटिंग करत असताना सीएसके गावदेवी सिद्धिकरला. पहिला सत्र दमदार बॅटिंग केली मोहोचवाडी टीमनं आणि एक चांगला टार्गेट सेट केला. टोटल 57 धाबा बनवत असताना 58 धाब्यांचं लक्ष अगेन्स्ट केणाऱ्या सिद्धिकर टीम समोरांना पहिल्याच सत्रामध्ये दमदार बॅटिंग करत असताना सेकंड सत्रामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्याला मोहोचवाडी टीमची पाहायला मिळतं. पुढचा बॉल आला ऑन द कार्पेट, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे सिंगल पाहायला मिळेल.
एकच धाव आली आणि आता इथे पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधली तिसरी मॅच प्रेस मॅच असेल. एका साईडला दातिवली आणि त्याला फाईट करेल धाकटी जुई अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर अंतिम बॉल डिलिव्हर केला. लाईन खराब आहे लगेच पंचांना दंडित घोषित केला. ऑफिशियल अंपायर्स आपण पाहतोय रामपाडी सर हॉट शीट वरती उन्हाच्या तडाख्यामध्ये सातत्यानं अगदी तीक्ष्ण नजरेनं भरपूर चांगली पंचाची भूमिका सातत्यानं पाहिली. रामपाडी सर चिंद्रा त्यांच्या सोबत प्रशांत फडके सर डोंगराचा पाडा ऑफिशियल अंपायर्स आपण पाहतो त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहिलाय. फुलटॉस बॉल ऑनसाईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांना अंतिम बॉल सामना जिंकलाय. द्वितीय मॅच इथे जिंकले खरं तर ऑइल 11 मोहोचवाडी टीमनं. अभिनंदन मोहोचवाडी टीम. हार्ड लक या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला. CSK गावदेवी सिद्धिगड टीम चांगला खेळ आपण त्यांचा देखील पाहिला त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. आता तिसरी मॅच असेल. एका साईडला दातिवली टीम ज्या संघाने टॉस जिंकला तुमच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतोय. जो काही निर्णय असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पेश करा. आणि तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला शिवशक्ती धाकटी जुई आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल दातिवली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ज्यानं वैयक्तिक चांगला खेळ साकारला. तेरा बॉल वैयक्तिक 30 धावांची केली साकारणारा आदम ठरलाय मॅन ऑफ द मॅच हिरो. अष्टपैलूची कामगिरी सातत्यानं मोहोचवाडी टीम साठी साकारणारा खेळाडू आदम ठरलाय मॅन ऑफ द मॅच हिरो. चला दातिवली टीम तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जो काही निर्णय असा आपण मैदानाच्या आतमध्ये पेश करा. आदम आपण यावा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण कलेक्ट करा. भरपूर चांगला खेळ वैयक्तिक 30 धावांची उपयुक्त केली साकारली आणि गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आपल्याला आदमची पाहायला मिळाली. ज्यांना एक विकेट आदमच्या नावावरती आपण पाहिलं. माफ करा विकेट नाही या वैयक्तिक 30 धावांचं योगदान आणि 6 धावा अवघ्या एक षटकामध्ये खर्च केल्या. आदम या आपण ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन जितेंद्र कडू यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण ही ट्रॉफी द्यायची. वैयक्तिक 30 धावांचे योगदान दमदार केली साकारली आणि पहिल्या सत्रामध्ये एक चांगला टार्गेट सेट करून दिला आणि आदम ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. जितेंद्र दादा कडू यांच्या पवित्र शुभासे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. यस कॅमेरामॅन फोकस करो कॅप्चर करो. दातिवली टीमने जिंकला टॉस आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा येस माफ करा टॉस जिंकला धाकटी जुई टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला दातिवली टीमला. विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्या. विनंती असेल शिवशक्ती धाकटी जुई टीमला की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि दातिवली टीम आपली सलामीची जोडी आपण केलपट्टीवरती पाठवा. पहिला सत्र जसा चालू होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये देखील फेरबदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे साथी समालोचक. आज यांचा आपण अगदी चांगला गोड आवाज ऐकतो ते आमचे सिनियर समालोचक अर्थात वैभव ऑफिसर हरिग्राम यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू.